आई, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की नक्की घरात काय चालू आहे. घरातील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. घरात महिनाभराचे सामान भरायचं असेल तर माझा नवरा आणि दादा दोघेही समान पैसे देतात. पण जेव्हा एखादी गोष्ट महिन्याच्या मध्येच आणायची असेल तर ही जबाबदारी माझ्या नवऱ्यावरच काय येते. मला समजतंय की दादा जास्त पैसे कमावत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की आमच्याकडे पैशांचा ढीग आहे त्यातून काढून आम्ही घरात खर्च करू. शर्मिला तावातावाने तिची सासू मोहिनीताईंना म्हणाली. त्यावर मोहिनीताई म्हणाल्या, शर्मिला, आज तुला अचानक असं काय झालं? तू असं का बोलत आहेस? अगं, ते दोघे भाऊ मिळून घर चालवतात, यात कमी जास्त कुठून आले? कधी मोठा जास्त देत असेल तर कधी तुझा नवरा जास्त देत असेल. त्यामुळे तू असे विचार का मनात आणत आहेस? अगं शर्मिला, तू तुझे विचार बदल, नाहीतर तुझ्या विचारांमुळे घरामध्ये वाद व्हायला वेळ लागणार नाही. मोहिनीताई हे बोलतच होत्या तोपर्यंत मोहिनीताईंची मोठी सून साक्षी स्वयंपाकघरातून येते आणि म्हणते, शर्मिला, असा कोणता खर्च इतका वाढला आहे की तू इतक्या सकाळी सकाळी वाद घालायला सुरुवात केली आहेस? शर्मिला म्हणाली, ताई, तुम्ही असं दाखवताय जणू काही तुम्हाला काहीच कळत नाहीये. तुम्ही तर घरातच असता, त्यामुळे तुम्हाला तर या गोष्टी माहीतच असतील. पण तुम्ही माहित नाही असं दाखवत आहात, म्हणजे यामागे तुमचाच काहीतरी हात असेल. आता हेच बघा, दादांना डायबिटीस सांगितलं आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनाच्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाला आहे. त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवावं लागतं. त्याही गोष्टी आपण आपल्या महिन्याच्या सामानातच भरतो. अहो, ज्या गोष्टी आम्ही खातच नाही त्याचे पैसे आम्ही का भरू? या सर्व गोष्टींचा हिशोब तुम्ही तुमचा बघून घ्या. त्याचा त्रास आम्हाला का? आणि हो, यापुढे महिन्याच्या सुरुवातीला एक यादी तयार केली जाईल. घरातील सर्व लोक जे खातात त्याच गोष्टींचा समावेश असेल. तुमच्या नवऱ्यासाठी जे काही लागेल ते तुमचं तुम्ही वेगळं सामान भरा. तुमचे नखरे तुम्हीच पुरवा. मोहिनीताई शर्मिलाला म्हणाल्या, तू काय म्हणत आहेस? अगं, जर एखादा माणूस खरंच आजारी असेल आणि डॉक्टरने त्याला काही पथ्य सांगितली असतील तर ते नखरे आहेत का? अशा परिस्थितीत एकमेकांना समजावून घेणं गरजेचं असतं. या उलट तू तर भांडायला निघालीस. अगं, असे घाणेरडे विचार कसे का तुझे? शर्मिला म्हणाली, हो आहेच. असेच माझे विचार आहेत. जर कोणी कमावत असेल तर त्याची भरपाई आम्ही का करावी? शेवटी माझा नवराही कठोर परिश्रम करून कमावतो. दिवसभर राबराब राबतो. ऑफिसमध्ये रिकामं बसून त्याला पैसे मिळत नाहीत. आणि हो, ज्या कोणाला माझ्या म्हणण्यावर आक्षेप असेल त्याने तर आपली चूल वेगळी मांडावी. त्यामुळे रोजच्या भांडणातून मुक्तता मिळेल आणि ज्याला हवं तसं तो आपले पैसे सांभाळून ठेवू शकतो. मोहिनीताई म्हणाल्या, तू हे काय बोलत आहेस? चूल वेगळी मांडायची म्हणजे? ऋषी आणि तुझं हे आधीच ठरलं आहे का? शर्मिला म्हणाली, तर मग तुम्हाला काय वाटतं? तो काय आंधळा आहे का? त्यांना काहीच दिसत नाही का? त्याचे कुटुंब पैशासाठी त्याला कसे छळत आहे हे त्याला स्पष्टपणे दिसत आहे. त्यानेच मला असं बोलायला सांगितलं आहे. साक्षी म्हणाली, ठीक आहे. जेव्हा तुम्हा दोघा नवरा बायकोला हेच असंच हवं आहे तर तसंच होईल. आई, आता जास्त काही बोलू नका. हे सर्वांच्या हिताचं आहे. अनावश्यक वादामुळे प्रकरण आणखी वाढेल आणि नात्यात कटुता येईल. ठीक आहे शर्मिला, तुझ्या मनाप्रमाणे होईल. यानंतर 8च दिवसात सगळं वेगळं झालं. एकाच स्वयंपाकघरात 2 शेगड्या पेटायला लागल्या आणि दोघीही आपापले कुटुंब चालवत होत्या. 1 महिना झालं. आता घरात कोणताच क्लेश नव्हता. अचानक एके दिवशी शर्मिला येते आणि मोहिनीताईंना म्हणते, आई, आम्ही आमचा स्वतःचा फ्लॅट खरेदी करत आहोत. आम्ही लवकरच त्यात राहायला जाऊ. पण तुम्ही असे समजू नका की आम्ही या घरात वाटा घेणार नाही. आज रात्री ऋषी तुमच्याशी या विषयावर चर्चा करेल, म्हणून दादा आणि वहिनींना सुद्धा यायला सांगा. हे ऐकून मोहिनीताईंना खूप वाईट वाटलं. भांडणं होऊन चुली वेगळ्या केल्या इथपर्यंत ठीक होतं. आता तर घरच विकायला काढून फ्लॅटमध्ये राहायला निघालेत. हे म्हणजे अतिच झालं. पण नाईलाजास्तव त्या रात्री सर्व एकत्र आले. ऋषी म्हणाला, आई, तुला तर शर्मिलाने सकाळीच सांगितलं आहे, त्यामुळे तुला तर सगळं माहीतच आहे की आम्ही स्वतःचा फ्लॅट खरेदी करत आहोत. या घराचे 2 हिस्से बनव. मी माझा हिस्सा विकतो, किंवा दादा, तू मला त्याचे जेवढे पैसे होतील ते मला देऊन टाक, जेणेकरून मी फ्लॅटचे डाऊन पेमेंट करू शकू. असंही आम्हाला या घरात राहायचं नाही. त्यामुळे माझा हिस्सा विकला काय किंवा तू घेतला काय,
मला फक्त पैशाशी देणं घेणं आहे. मोहिनीताई म्हणाल्या, वा, काय म्हणालास ऋषी? सुरुवातीला तुम्हाला वाटले की तुमच्या भावाचा खर्च खूप जास्त आहे, म्हणून तुम्ही स्वयंपाकघर वेगळे केले आणि आता तुम्हाला घराची वाटणी करायची आहे. मला कळत नाही की माणूस इतका स्वार्थी कसा होऊ शकतो. जेव्हा तुझ्याकडे नोकरी नव्हती तेव्हाही तुझ्या भावाचे उत्पन्न कमी होते, हे तू कसे विसरलास? पण त्याने तुझे सर्व नखरे सहन केले, वडिलांप्रमाणे तुझे सर्व लाड पुरवले. तू पैसे मागण्याआधीच मी जरी नकार दिला तरी महिन्याला तुला खर्चायला तुझा हा मोठा भाऊ स्वतः पैसे द्यायचा. तुला ज्या गोष्टी हव्या असायच्या त्या देण्यासाठी तू खूप मेहनत करायचा. तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर तुझ्या शिक्षणाला सुद्धा त्याने किती पैसे खर्च केलेत याची जाण तू विसरलास वाटतं. शर्मिला या घरात येऊन काही वर्ष झाली आहेत, तिला हे सर्व माहीत नाही, पण तुला तर हे सर्व माहीत आहे ना? ऋषी म्हणाला, हो, ते सगळं ठीक आहे. त्याने त्याचं कर्तव्य केलं. दादाने त्यावेळी माझ्यासाठी पैसा खर्च केला होता, कारण त्याला आता त्याचे फायदे मिळतील म्हणूनच ना. दादा, ही तुझी कल्पना चांगली होती रे. अरे दादा, तू तर दर महिन्याला फक्त 500 रुपये देत होता. त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मी आतापर्यंत तुझ्या कुटुंबावर जास्त पैसा खर्च केला आहे. म्हणून आता मला त्या जुन्या गोष्टी सांगू नका. अभि म्हणाला, आई, ते सोड. आता या जुन्या गोष्टी का उकरून काढतेस? त्याला जे हवे ते दे आणि आपण सर्व शांत राहूयात. अभि म्हणाला, ऋषी, मला फक्त 1 आठवडा वेळ दे. त्यानंतर आपण काय ते ठरवू. दुसऱ्या दिवशी घरी एक कुरिअर आलं, ज्यामध्ये शर्मिलाने मंत्रालयात नोकरीसाठी अर्ज केला होता. त्याच्यात तिच्या परीक्षेचे प्रवेशपत्र होते. शर्मिला खूप आनंदी होती. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या परीक्षेचे सरकारी लिपिक भरतीसाठीचे प्रवेशपत्र आले. दोन्ही परीक्षांचे परीक्षा केंद्र तिच्या शहरापासून खूप दूर होते आणि परीक्षा 4 दिवसांच्या अंतराने होणार होत्या. शर्मिलाला 3 वर्षाची मुलगी होती. आता तिला काळजी वाटू लागली की ती तिच्या मुलीला परीक्षेसाठी कसं घेऊन जाईल. ऋषी परीक्षेसाठी सोबत येईल तेव्हा मुलगी मनस्वी कुठे राहील. आता जेव्हा घरात एवढं रामायण महाभारत चालू होतं, त्याची सुरुवातही शर्मिलानेच केली होती. त्यामुळे तिला काय करावं हे सुचत नव्हतं. ऋषी आणि शर्मिला बोलत असताना साक्षीने त्यांचं बोलणं ऐकलं आणि ती लगेचच शर्मिलाला म्हणाली, तू जा, मनस्वीची काळजी करू नकोस. ती माझीही मुलगी आहे. आमच्यामध्ये बांधलेली भिंत आमच्या मुलांना दिसू नये. जसे माझे रवी आणि अर्जुन आहेत, तसंच मनस्वी माझ्यासाठी माझी मुलगी आहे. मनस्वीला मी सांभाळेल. असं बोलताच शर्मिलाला थोडे अपराधी वाटू लागले. पण साक्षीच्या आश्वासनाने ती परीक्षा द्यायला गेली. ऋषी तिच्या दोन्ही परीक्षांची तिकडे सोय करून घरी परत आला होता. 8 दिवसानंतर दोन्ही परीक्षा देऊन शर्मिला घरी कोणालाही न कळवता परत आली. तेव्हा तिला दिसलं की मनस्वी साधा डाळ भात अनिच्छेने खात होती आणि साक्षी तिला जबरदस्तीने भरवत होती. दुसरीकडे रवी आणि अर्जुन एका दारामागे लपून बसले आहेत आणि मोठ्या आवडीने पावभाजी खात होते. शर्मिला क्षणाचाही विचार न करता लगेच भडकली आणि साक्षीला म्हणू लागली, वा दीदी, जेव्हा तुम्ही मनस्वीला सांभाळते असं बोलला तेव्हाच मला प्रश्न पडला होता की तुम्ही इतक्या कशा गोड बोलत आहात, तेही आपण वेगळे राहत असून. हे सगळं माझ्या मुलीवर सूड उगवण्यासाठीच केलं का तुम्ही? तिला सदा डाळ भात आणि तुमची मुलं तिकडे दारामागे लपून मस्त पावभाजीवर ताव मारत आहेत. छी ताई, तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. शर्मिला हे सगळं बोलत असताना ऋषी मागून आला आणि म्हणाला, थांब शर्मिला, तू आमच्या द्वेषाची भिंत निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केलास, पण तू आज अयशस्वी झालीस. आजवर तुझं ऐकून मी माझ्या कुटुंबाला खूप दुखावलं आहे, पण आता नाही. वहिनीने काय केले काय नाही हे तुला माहित आहे का? तू गेल्यावर मनस्वीला उलट्या आणि जुलाब झाले. तिच्या पोटात अन्नाचा कण राहत नव्हता. तेव्हापासून आतापर्यंत त्या आईसारख्या तिची काळजी घेत आली आहेत. मी तुला फोन करून सगळं सांगणारच होतो, तेव्हा वहिनींनी तुला सांगण्यास नकार दिला, जेणेकरून तू तुझ्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करू शकशील. म्हणूनच मनस्वी साधा डाळ भात खात आहे. मनस्वीने पावभाजी मागू नये म्हणून रवी आणि अर्जुन असे लांब बसून खात आहेत. आजपासून मनस्वी साधे जेवण पुढचे 8 दिवस खाईल. शर्मिला, तुझ्या मनात पाप आहे म्हणून तू आल्या आल्या मनस्वीच्या ताटात साधे जेवण पाहून संतापली
रवी आणि अर्जुन दूर बसून लपून का जेवत आहेत हे समजून घेतले नाहीस. तू येण्यापूर्वीही वहिनी हे घर चालवत होती. हो, आणि तेव्हाही घरात पैसे कमीच होते, पण प्रेमाची कमतरता नव्हती. पण तुला हे कसं समजेल? हे सर्व ऐकून शर्मिला साक्षीच्या पाया पडते आणि रडू लागते आणि माफी मागू लागते. त्यावर साक्षी म्हणते, तू साक्षीला अजून नीट ओळखलंसच नाही. मी सुद्धा पदवीधर आहे. तुझ्याप्रमाणे मलाही नोकरी करायची होती, पण मला ती संधी मिळाली नाही. जर मी आज नोकरी करत असते तर मला आमच्या कमी उत्पन्नाबद्दल टोमणे ऐकावे लागले नसते. तुलाही हे कधीच ऐकायला लागू नये म्हणूनच तुझ्या या परीक्षेचे महत्त्व समजून मी मनस्वीला सांभाळायची जबाबदारी घेतली. पैसा काय आज कमी उद्या जास्त असेल, पण माझ्यासाठी कुटुंब नेहमीच पहिलं येतं. पण शर्मिला, तुझंही बरोबर आहे. जीवन जगायला पैसाच लागतो, प्रेमाने पोट भरत नाही. फक्त नाती जपता येतात. जर माणसाकडे पैसा असेल तर त्याला इज्जत असते, नाहीतर त्याचं स्वतःच कुटुंब त्याला कमीपणा दाखवायला पुढे असतं. साक्षीचे असे विचार ऐकून शर्मिलाला स्वतःचीच लाज वाटू लागली. रडत रडत तिने साक्षी, अभि आणि मोहिनीताईंची माफी मागितली. यापुढे कुटुंबाला कधीच पैशांमध्ये तोलणार नाही. आयुष्यात पैसा हेच सर्वस्व नाही हे मला समजलंय. त्यासोबतच आपुलकीची नातीही असावी लागतात हे मला समजलंय. आज खूप दिवसांनी घरात आनंदी आनंद होता. दोन्ही सुना एकमेकांना समजून घेत आहेत हे पाहून मोहिनीताईंनाही आनंद झाला. आज त्यांनी देवाचे आभार मानले आणि हे कुटुंब असंच आनंदाने भरलेलं राहू दे अशी मनातल्या मनात प्रार्थना केली. शर्मिला मंत्रालयातील परीक्षा पास झाली. तिला नोकरीवर रुजू व्हायचं होतं. तेव्हा मनस्वीला सांभाळण्याची जबाबदारी साक्षीने घेतली. शर्मिला प्रत्येक महिन्याला साक्षीला मनस्वीला सांभाळण्याचे पैसे देऊ लागली. यामुळेच घरातील सगळी नाती जोडून टिकून होती. तर मित्रांनो, पूर्वीच्या काळात कुटुंबे इतकी मोठी असायची की कठीण काळात सर्वजण एकत्र असायचे. त्यामुळे बाहेरच्यांची गरज भासत नव्हती. मोठे कुटुंब असूनही स्वयंपाकघर एकच असायचे, कारण पूर्वीच्या काळात पैसा लोकांसाठी नंतर येत असे. पण आता पैशाने अशी भिंत बांधली आहे की कुटुंब लहान तुकड्यांमध्ये विभागले गेले आहे आणि वेगळे राहूनही त्यांच्यातील शत्रुत्व कमी झालेले नाही. एकमेकांबद्दलचे हेवे दावे अजूनच वाढले आहेत. जर माणसाकडे पैसा असेल तर भावकीतील लोक तुम्हाला इज्जत देतील, नाहीतर तुमच्याकडे कोणी डोकावून सुद्धा पाहणार नाही. आज पैसा म्हणजेच अस्तित्व असं झालंय. मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.